महाराष्ट्रातल्या 7 जागा पुढच्या काही दिवसात राज्यसभेत रिक्त होत आहेत आणि त्यासाठी 16 मार्चला निवडणूक पार पडणार आहे। परंतु 16 मार्चच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडनं चेहरा नेमका कोण असेल, कोण राज्यसभेवरती जाणार याचं उत्तर काही मिळालेलं नाहीये। एकीकडे शरद पवार यांच्या नावासाठी संजय राऊत, सुप्रिया सुळे हे दोघं आग्रही असताना दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना, ठाकरेंची शिवसेना हे दोन पक्ष सुद्धा राज्यसभेवरच्या जागेवरती आपला दावा सोडायला काही तयार नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडीकडनं राज्यसभेवर नेमकी वर्णी कुणाची लागणार, उमेदवार कोण असणार याची उत्सुकता कायम आहे। महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येते। उद्या महाविकास आघाडीच्या आमदारांची एकत्रित बैठक होणार असून येत्या 2 दिवसात राज्यसभेचा उमेदवार निश्चित केला जाईल अशी माहिती आहे। सगळ्यांचाच आग्रह आहे आणि खरंच म्हणजे भाग्य आमचं की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं। आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे। मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया। माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका आहे। शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये। शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ। तर राज्यसभेच्या एका जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये काही एकवाक्यता दिसून येत नाहीये। शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरला जातोय, दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना या जागेवरचा दावा सोडायला काही तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीवरनं महायुतीनं सुद्धा चांगलंच तोंडसुख घेतलंय। एक महत्त्वाचं आहे, जर आपण महाविकास आघाडीचं जर तथ्य पाळलं आणि पाहिलं तर त्याच्यात जास्तीत जास्त ज्यांना सीट्स आहेत त्यांना पहिलं टर्न आलं पाहिजे, तो आमचा आहे। इंडिया आघाडीत बाकीचे कोण आहेत कोण नाहीत मला माहीत नाही, कोण वॉकआउट करतं कोण अदानी वगैरे ह्या सगळ्या विषयावर, पण आम्ही काँग्रेसबरोबर ठामपणे लढत आहोत। देशात तुम्ही पाहता इंडिया आघाडीत कोण कोण आहे आत्ता तरी मला माहीत नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही लढत देत आहोत। आता प्रश्न हाच राहतो की ज्यांची जास्तीत जास्त संख्या आहे, ज्यांचा टर्न आहे आणि ज्यांचा आवाज तिथे बुलंद आहे राज्यसभेत, म्हणून आमचा क्लेम आहे आणि आमच्या पक्षाच्या आमदार जे आता मतदान करतात त्या ह्याच्यात त्या 20 जणांचं ठाम मत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ही सीट यावी। आम्ही ह्या सीटवर क्लेम केलेला आहे, दावा केलेला आहे आणि कुठेही त्याच्यात बदल झालेला नाही आहे। ठाकरेंचा वेगळा सूर बघायला मिळतो, त्यांचं म्हणणं की मला माहिती राज्यसभेचे स्टेक क्लेम करतायत सगळ्या। ठीक आहे ना, अधिकार आहे ना। कसं आहे, चर्चा करायला काय प्रॉब्लेम, चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही। राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे। संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल। प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे। तर महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एका जागेवरनं धुसफूस सुरू असताना महायुतीनं खास करून भाजपनं एक नवी मेख मारल्याचं कळतंय। कारण राज्यसभा बिनविरोध करा, राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मग त्यानंतर विधान परिषदेतला विरोधी पक्षनेता नियुक्त केला जाईल अशी एक प्रकारे ऑफर भाजपनं महाविकास आघाडीला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नावाला सत्ताधाऱ्यांकडनं पसंती असल्याची कुजबूज रंगतीये आणि एक प्रकारे खेळी करून भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी केल्याची चर्चा रंगली आहे। सतेज पाटलांना विधान परिषदेत आणि भास्कर जाधवांना विधानसभेत विरोधी पक्षनेता करावं अशी मागणी करणारी पत्र महाविकास आघाडीनं आधीच सादर केली आहे। मात्र एकाही विरोधी पक्षाकडे नियमानुसार पुरेसं संख्याबळ नसल्यानं सध्या तरी सरकारच्या मर्जीवर किंवा अध्यक्षांच्या मर्जीवर विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं।
तर महाराष्ट्रामधल्या 7 जागांसाठी, राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणुका पार पडणार आहेत आणि यातल्या संख्याबळानुसार 6 जागा या अर्थातच महायुतीला जात आहेत. या 6 जागांबद्दल चर्चा झाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी. या बैठकीची इनसाईड स्टोरी माझ्याकडे आहे. दरम्यान भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांवरती विनोद तावडे, विजय रहाटकर, रामदास आठवले यांच्यासह रावसाहेब दानवे आणि भागवत कराडांची नावं आघाडीवरती असल्याचं कळतंय. आता राज्यात जाणारी नावं अंतिम करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतील. मी रिपब्लिकन पक्षाचा मी आता मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभेत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा MOS आहे आणि त्यामुळं मला नक्की राज्यसभा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेला मी प्रयत्न केला होता की शिर्डीमध्ये मला लोकसभा लढायची आहे, पण एकनाथ शिंदेचा मेंबर ऑफ पार्लमेंट जे आमचे सदाशिव लोखंडे होते ते त्या ठिकाणी सिटिंग असल्यामुळं ती काय जागा मला मिळू शकली नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.